नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या योजनेसाठी आहे, अनुदान कसे मिळणार, महाडीबीटी पोर्टलची भूमिका काय आहे आणि या जी आरमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय 2 जुलै 2026 रोजी कृषी विभागाने जारी केला आहे. तर हा जी आर का काढण्यात आला, तर महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे आणि यंत्रे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. सन 2026-27 साठी या योजनेसाठी एकूण 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात शासनाने 4 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे उपलब्ध करून देणे, शेतीतील मजुरीवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेती अधिक वेगवान आणि आधुनिक बनवणे. तर अनुदान कोणाला मिळणार, तर या योजनेचा लाभ राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कृषी अवजारे किंवा यंत्रे खरेदी केल्यानंतर शासनाकडून अनुदान दिले जाईल. नंतर लाभार्थी निवड कशी होईल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थी निवड पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलद्वारे केली जाणार आहे. म्हणजेच कोणतीही ऑफलाईन निवड होणार नाही. ज्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे होईल त्यांनाच अनुदान मिळेल. तर अनुदान कसे जमा होईल, तर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजे PFMS मार्फत जमा केली जाईल. म्हणून आधार लिंक असलेले बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. तर निधी कोणाकडे वितरित करण्यात आला, तर हा निधी कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. नंतर महत्त्वाच्या सूचना, तर शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व आर्थिक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. निधीची योग्य पद्धतीने खर्च नोंद ठेवावी, आवश्यकतेनुसारच निधी आहरित करावा आणि कोणताही निधी विनाकारण बँक खात्यात पडून राहू नये. नंतर महिला आणि अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष बाब, तर या जी आरमध्ये महिला शेतकरी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी वेगळे उद्दिष्ट आणि लक्ष्यांक निश्चित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे या घटकांनाही योजनेचा प्रभावी लाभ मिळणार आहे. तर शेतकऱ्यांनी काय करावे, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा, आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवा, आधार बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा आणि अर्जाची स्थिती नियमित तपासत राहा. एकूणच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी शासनाने 4 कोटी रुपयांचा निधी वितरित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मोठा आधार दिला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना कृषी यंत्रसामग्रीवर अनुदान मिळण्याचा मार्ग अधिक वेगाने मोकळा होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.